आपल्याबरोबर राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत। आपण पाहतोय की अर्थसंकल्प जो आहे तो नुकताच सादर झालेला आहे आणि अर्थसंकल्पानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे सभागृहामधून बाहेर आलेले आहेत। आपण त्यांना विचारणार आहोत की राज्याच्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर विरोधी पक्षाकडून आंदोलन जे आहे ते विधान भवनाच्या पायऱ्यावरती करण्यात आलं। विशेष म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा जी आहे ते राज्य सरकारने केली नाही। सर, विधान भवनाच्या पायऱ्यावरती आंदोलन करण्यात आलेलं आहे, शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती राज्य सरकारने केली नाही। कर्जमाफीच्या विरोधामध्ये आज विरोधी पक्षाकडून आंदोलन करण्यात आले की कर्जमाफीची घोषणा सरकारने केली असे सरकारच्या जाहीरनाम्यात आहे। कर्जमाफी करण्याबद्दल सरकारने असं म्हटलं नाही की आम्ही जाहीरनाम्यातून आम्ही काही पाठ फिरवली म्हणून। विरोधकांचं कामच आहे। आज ज्यांनी जनतेचा विश्वास गमावलेला आहे, ज्यांना आपलं स्वतः विरोधी पक्ष नेता निवडता येत नाही, त्यांच्याबरोबर काय लक्ष देणार आपण। 2100 रुपये लाडक्या बहिणीचा जो हप्ता होता त्या संदर्भातली घोषणा होईल अशी अपेक्षा होती, मात्र नक्की अडचण कुठे आहे? विरोधी पक्षानं आमच्या राज्यातल्या लाडक्या बहिणीला वाऱ्यावर सोडलं होतं। त्यांच्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ते आमच्या बहिणीला विसरून गेले होते। आम्ही मात्र 1500 रुपये योजना सुरू केली, पुढे 2100 रुपये द्यायचा विचार करता येईल ना, तर तो आश्वासन दिलंच आपण। भविष्य काळामध्ये सुद्धा 2100 रुपये लाडक्या बहिणी, मला वाटत नाही की त्याच्यात काय अडचण आहे, परंतु लाडक्या बहीण योजनेवर ज्या विरोधी पक्षांनी आमच्या बहिणीकडे कधी ढुंकून पाहिलं नाही त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही। राजकीय प्रश्न आहे। धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस वाचवतात असं मनोज जरांगीने आरोप केलेला आहे। विशेषतः कायदेशीर प्रक्रिया पूर्ण त्यानंतर स्पष्ट होईल अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन खंडू सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।